DM कोळी सरांच्या घरी येण्याचा योगायोग आला. 2-3 दिवस झालं, म्हणजे मला वाटतं 4 तारखेची मीटिंग संपल्यापासून बरंचसं काही आपले जे दैवत आहे महर्षी वाल्मिकी ऋषी त्यांच्या संदर्भात चालू होतं. परंतु त्या सगळ्या गोष्टी अनावधानाने घडलेल्या होत्या. आणि जो माझा महाराष्ट्र दौराच आहे तो महाराष्ट्र दौराच माझा वाल्हेवरनं सुरू झाला होता, महर्षी वाल्मिकीच्या समाधीला दर्शन घेऊनच. आणि आपण सगळेजणच बोलतो ना, आपण त्यांची मुलं आहेत. परंतु काही गोष्टी जर एखाद्या अनावधानपणे राहिल्या किंवा चुकल्या तर आपल्या जमात बांधवांनी सर्वांनी एकामेकाला मोठं मन करून एकामेकाला मिसळून घ्या आणि आपल्याला एकीची ताकद दाखवण्यासाठी कुणाचे कितीही गैरसमज असू द्या किंवा कुणाचा एखाद्याचा वाईटपणा असू द्या, परंतु त्याला तुम्ही बरोबर घ्या, वेगळं सोडू नका. आणि ह्याच भावनेतनं मी रात्री सुद्धा एक पोस्ट करून दिलगिरी व्यक्त केली किंवा जे कुणाकडनं, मला असं म्हणत नाही की माझी जबाबदारी नाही, खरं तर माझीच जबाबदारी आहे. जर तिथं मी गेलोय तर काही गोष्टी अनावधानपणे राहतात, त्या तर गेल्यानंतर माणूस काय बाकीच्या गोष्टी बघत नाही, कार्यक्रम बघतो येतो. तर माझी सर्वांना विनंती आहे, आपले रॅपिड ऍक्शनचे माझे मोठे भाऊ DM कोळी सर, आमचे आदरस्थान आपले प्रतापजी आंबले साहेब, ज्यांचा आपण आशीर्वाद घेतो नेहमी आणि त्यांच्याकडे खूप काही शिकण्यासारखं आहे आणि घेण्यासारखं आहे, आम्ही ते घेत असतो. तसेच आमचे मनोज बाविस्कर साहेब आणि दत्तात्रय सकपाळे साहेब, माझ्या बरोबर असणारे आपले कांबळे साहेब, तसेच मान्य हवालदार साहेब, हे सगळेजण आज आम्ही एकत्र आलोय. आणि सर्वांना एक नम्रतेचं आवाहन करतो, आपल्याला 23 फेब्रुवारीला मुंबईमध्ये महामोर्चाची ताकद दाखवायची आणि तिथं मुंबईची तुंबई करायची आपल्याला. आणि जे आपलं अपूर्ण काम नागपूरमध्ये राहिलेलं आहे तिथं आपल्याला सर्वांना ते पूर्ण करायचंय. त्यामुळं कुणीही कुठल्याही गोष्टीचा राग लोभ न धरता आणि कुणीही कुणाच्या विरोधात काही न बोलता फक्त तुम्ही एकी दाखवा. प्राथमिक जातीचा दाखला आणि जात वैधता प्रमाणपत्र द्यायचं काम माझं लागलं. फक्त तुम्ही माझ्या बरोबर चला, तुम्ही साथ द्या आणि आपल्या हक्केला हो द्या. चुना भट्टीला मोर्चा झाला त्याच्यापेक्षा मोठा, हे सगळ्यांच्या हातात आहे, एकट्याचं काम नाही, परंतु हे सगळ्यांनी मिळून करायचंय. आणि हे शिवधनुष्य आपण उचललंय. जर आपण तिथं ताकद दाखवू शकलो तर आपण 23 तारखेला नक्कीच विजय घेऊन येणार, एवढं बोलतो. आणि ह्या महाराष्ट्रातील विस्तारित क्षेत्रातील सर्व संघटना आणि त्यांचे अध्यक्ष आणि सगळे कार्यकर्ते यांना मी आजच सगळ्यांना सांगतो की कुणीही आमंत्रणाची वाट बघू नका. हे आपल्या समाजाचं काम आहे. जमाती